कर्क राशी 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी एप्रिलच्या या आठवड्यात त्रिग्रही योगासोबतच आदित्य मंगळ योगही तयार होणार आहे। वास्तविक पाहता या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 2 एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल आणि मीन राशीत शनी व सूर्यासोबत युती करेल। या 3 ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होईल। तसेच सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे आदित्य मंगळ योग तयार होईल। कर्क राशीला ग्रहांच्या या संक्रमणामुळे विशेष लाभ मिळेल। करिअरमधील यश आणि प्रगतीसोबतच या राशीला अनेक समस्यांवर उपायही मिळतील। चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी हा आठवडा कसा असेल। कर्क राशी या आठवड्यात तुमची संवेदनशीलता वाढेल आणि ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु इतरांच्या भावनांचे ओझे स्वतःवर घेणे टाळा। कमी वेळा फोन करून वेळेवर प्रतिसाद देऊन आणि कामांच्या मध्ये विश्रांती घेऊन सुरुवातीलाच मर्यादा निश्चित करा। कामाच्या ठिकाणी वारंवार काम बदलणे टाळा। कामे एकत्रितपणे करण्याची पद्धत अवलंबा। आर्थिक बाबींमध्ये भावनिक खर्च टाळा। जर तुम्हाला एखादी विशेष वस्तू खरेदी करायची असेल तर त्याचे आधीच नियोजन करा। नातेसंबंधांमध्ये हावभावांचा वापर करण्याऐवजी स्पष्टपणे संवाद साधा। घरातील वातावरणाचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होतो, म्हणून स्वच्छता आणि शांतता राखा। ऑफिसमध्ये इतर लोक काय म्हणतात यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा। जर तुम्ही व्यवसायात असाल तर कोणताही मोठा व्यावसायिक करार किंवा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यावा। तुमची कागदपत्रे पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला विनाकारण अडचणींना सामोरे जावे लागू शकते। या आठवड्यात 9व्या घरात असलेले सूर्य आणि शनी तुमच्या करिअरमध्ये स्थिरता आणतील। कठोर परिश्रमाचे सकारात्मक फळ मिळेल। व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात, परंतु कोणताही निर्णय घेताना भावनांऐवजी माहितीवर लक्ष केंद्रित करा आणि हुशारीने गुंतवणूक करा। या आठवड्यात एका नवीन ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊ शकते। कौटुंबिक आणि घरगुती बाबींवर तुमचे मुख्य लक्ष असेल। प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील। जुने प्रश्न सुटतील। संयम बाळगा, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगली बातमी मिळू शकते। कर्क राशी हा तुमचा व्यक्तिगत कामे पूर्ण करण्यासाठी खूप चांगला काळ आहे। तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत आणि तुम्हाला वाटतंय की हो स्वीकारावं, तर निर्णय घ्या। थोडं जास्त कठीण वाटत असेल तर जबाबदाऱ्यांपासून थोडं दूर राहा आणि प्रलंबित कामे पूर्ण करायला सुरुवात करा। हा आठवडा प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी खूप चांगला संकेत देत आहे। प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही जे काही करायचं असेल त्यात तुम्हाला फायदा होईल। अनुभवी लोकांच्या मदतीमुळे त्यामुळे त्यांची मदत घेणे विसरू नका। जर आपण 30 तारखेबद्दल बोललो तर हा एक चांगला काळ आहे। आरोग्य सुधारेल, ताण कमी होईल आणि 30 आणि 31 तारखेस व्यवसायासाठी चांगला काळ आहे आणि 1 एप्रिल हा आठवड्याचा सर्वोत्तम दिवस असेल। 3 आणि 4 एप्रिल अधिक विचार करण्यात काम अर्धवट ठेवू नका, याचा विशेष लक्ष द्या आणि हनुमानजींचा आशीर्वाद तुम्हाला खूप चांगले फळ देईल। हनुमानजींची पूजा करा, सुंदरकांडाचा पाठ करा आणि अधिक शुभता मिळेल। हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक स्थिरता, प्रॅक्टिकल निर्णय घेण्याचा आहे। आधीच्या आठवड्यात सुरू झालेली प्रगती आता हळूहळू मजबूत होईल, पण लक्षात ठेवा घाई नाही, स्थिरता हाच तुमचा फायदा आहे। करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत कामात रिकॉग्निशन मिळण्याची शक्यता। वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील। नवीन जबाबदारी येऊ शकते, पण विचार करून घ्या। नेटवर्किंगमुळे तुम्हाला भविष्यातील संधी तयार होतील। तुमचं काम लोकांना दिसायला लागलं आहे, आता सातत्यामध्ये ठेवा। या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्तींसाठी जीवनात एक प्रकारची स्थिरता आणि अंतर्मुखता जाणवेल। मागील काही दिवसांपासून मनात चालू असलेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल आणि तुम्ही गोष्टी अधिक प्रॅक्टिकल पद्धतीने पाहायला सुरुवात कराल। कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमचं हार्डवर्क लोकांच्या नजरेत येऊ लागेल, त्यामुळे वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। मात्र कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारताना घाई करू नका, कारण या आठवड्यात जास्त घेतलं तर ताण वाढेल अशी स्थिती होऊ शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नेटवर्किंग आणि ओळखींचा फायदा होईल, पण मोठे निर्णय थोडा विचार करूनच घ्या। आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मिश्र परिणाम देणार आहे। पैसे येण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी खर्चही वाढू शकतो, विशेषतः घर, कुटुंब आणि वैयक्तिक गरजांवर। त्यामुळे इम्पल्सिव्ह खरेदी किंवा अचानक गुंतवणूक टाळणे खूप गरजेचं आहे। काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ भावनिकदृष्ट्या जवळ आणणार आहे। जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होऊ शकतात, पण त्यासाठी तुमच्याकडून स्पष्ट संवाद आवश्यक आहे। सिंगल लोकांसाठी एखादा आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे, पण लगेच निर्णय घेण्यापेक्षा वेळ द्या।
कुटुंबाच्या बाबतीत वातावरण चांगलं राहील आणि घरच्यांकडून तुम्हाला सपोर्ट मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडासा थकवा, झोपेची कमतरता किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. त्यामुळे रुटीन मेंटेन करणं गरजेचं आहे. या आठवड्याचा मुख्य संदेश असा आहे की तुमच्या भावना तुमची ताकद आहेत, पण त्यावर नियंत्रण ठेवलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. संयम, योग्य निर्णय आणि शांत मन ठेवून काम केलं तर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीची मजबूत पायाभरणी करू शकतो. या आठवड्यात तुमच्या आर्थिक बाबतीत एक हळूहळू पण सकारात्मक बदल आता दिसायला सुरुवात होईल. आतापर्यंत जिथे पैशांबाबत थोडी अनिश्चितता किंवा ताण जाणवत होता, तिथे आता नवे मार्ग आणि संधी तयार होताना दिसतील. काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा एखादं काम जे अर्धवट होतं ते पूर्ण होऊन त्यातून आर्थिक फायदा होऊ शकतो. काम करणाऱ्यांसाठी इन्कम स्टेबल राहण्याची चिन्हे आहेत आणि जर तुम्ही एक्स्ट्रा प्रयत्न केले, जसे की साईड वर्क, फ्रीलान्स, स्मॉल अपॉर्च्युनिटी, तर त्यातून छोटा पण महत्त्वाचा आर्थिक फायदा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहक वाढवण्याची किंवा नवीन संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आठवड्यात तुम्हाला पैसा कसा टिकवायचा आणि वाढवायचा याची योग्य समज येईल. म्हणजेच फक्त कमाईच नाही तर सेव्हिंग आणि प्लॅनिंग सुद्धा मजबूत होईल. जर तुम्ही थोडं डिसिप्लिन ठेवलं तर पुढील काही आठवड्यात हीच स्थिती मोठ्या आर्थिक प्रगतीत बदलू शकते. छोटा सकारात्मक संदेश, लहान लहान फायदे मिळून मोठा आधार तयार होतो. लक्षात ठेवा, हा आठवडा जॅकपॉट देणारा नसला तरी फ्युचर स्ट्रॉंग करण्यासाठी परफेक्ट आहे. या आठवड्यात कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ हळूहळू प्रगती देणारा आणि फोकस वाढवणारा आहे. सुरुवातीला मन थोडं विचलित होऊ शकतं, कधी मोबाईल, कधी इतर विचार, कधी मोटिवेशन कमी. पण आठवड्याच्या मध्यापासून तुम्हाला स्वतःला कंट्रोल करायला लागेल आणि अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढवताना दिसेल. विशेषतः जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, बोर्ड किंवा महत्त्वाच्या टेस्टची तयारी करत आहेत, त्यांना आपल्या मेहनतीचा परिणाम दिसायला सुरुवात होईल. या काळात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची समज वाढेल. म्हणजेच तुम्ही फक्त पाठांतर न करता विषय समजून घेण्यावर लक्ष द्याल, जे तुमच्यासाठी फ्युचरमध्ये खूप फायदेशीर ठरेल. शिक्षकांकडून किंवा सिनियरकडून मदत घेतली तर तुमची प्रगती अजून वेगाने होऊ शकते. थोडासा ओव्हर थिंकिंग किंवा आत्मविश्वास कमी होण्याचे क्षण येऊ शकतात. मी करू शकेन का असा प्रश्न पडू शकतो, पण हे फक्त तात्पुरतं आहे. अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. अभ्यासासाठी खास सल्ला, सकाळचा वेळ अभ्यासासाठी वापरा. तुमचा फोकस स्ट्रॉंगेस्ट असेल. कठीण विषय आधी करा आणि छोट्या छोट्या गोल्स ठेवा. सकारात्मक संकेत म्हणजे तुमची मेहनत वाया जाणार नाही. या आठवड्यात पाया मजबूत होतोय. दररोज अभ्यास सुरू करण्याआधी 2 मिनिटं शांत बसा आणि मनात म्हणा, मी करू शकतो किंवा करू शकते. हा आठवडा तुम्हाला सांगतो, सातत्य ठेवलं तर पुढच्या काळात मोठं यश निश्चित आहे. कर्क राशी, तुमच्यासाठी संदेश म्हणजे तुमचं मन खूप कोमल आहे, पण त्याच मनात प्रचंड ताकद लपलेली आहे. तुम्ही इतरांसाठी खूप काही करता, काळजी घेता, प्रेम देता आणि हाच तुमचा खरा खजिना आहे. कधी कधी तुम्हाला वाटतं की लोक तुमची किंमत ओळखत नाहीत, पण लक्षात ठेवा, तुमची किंमत वेळ ठरवतो, लोक नाही. तुमचं इंट्युएशन खूप स्ट्रॉंग आहे. जे तुम्हाला आतून वाटतं तेच बरोबर असतं. त्यामुळे स्वतःवर शंका घेऊ नका. तुम्ही हळूहळू चालता, पण जेव्हा पुढे जाता तेव्हा खूप दूरपर्यंत पोहोचता. जिथे तुम्ही इमोशनली अटॅच होता तिथे तुम्ही पूर्ण मनाने उभे राहता आणि हीच तुमची खासियत आहे, कमजोरी नाही. फक्त एक लक्षात ठेवा, स्वतःसाठीही तितकंच प्रेम ठेवा जितकं तुम्ही इतरांना देता. तुमच्यासाठी मंत्र म्हणजे मी जसा किंवा जशी आहे तशीच पूर्ण आहे आणि माझं चांगलं वेळेवर माझ्याकडे येणारच आहे. तुमचं फ्युचर सुरक्षित आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवत राहा. एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा खूपच शुभ असणार आहे.